विद्यार्थी मित्रांनो, गटात न बसणारे पद ओळखा. यामध्ये आपणाला या गटात न बसणारं पद ओळखायचं आहे, ते पण लवकरात लवकर. यासाठी आपणाला वर्गसंख्या, घनसंख्या, त्याचबरोबर पाडेपाठ असणं आवश्यक आहे, कसोट्या पाठ असणं हे देखील आवश्यक आहे. हे उदाहरण पाहिल्यानंतर लक्षात येतं की ह्या उदाहरणासाठी आपणाला 11ची कसोटी पाठ असणं हे आवश्यक आहे. आणि 11ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील एकाड एक अंकाची बेरीज 0 किंवा 11च्या पटीत असेल तर ती संख्या 11ने विभाज्य असते. आता या दिलेल्या उदाहरणातील 3 संख्या अशा आहेत की त्या 3 संख्या 11ने विभाज्य आहेत. आणि 11ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील एकाड एक अंकाची बेरीज 0 किंवा 11च्या पटीत असली पाहिजे. मग 4 आणि 0, 4 अधिक 0 यांची बेरीज येते 4. त्यानंतर 6 आणि 9 यांची बेरीज येते 15. यांच्या बेरजेच्या वजाबाकीतला फरक म्हणजे 15 वजा 4 म्हणजे 11. म्हणजे या ठिकाणी या संख्येला 11ने निशेष भाग जातो. दुसरा पर्याय जर पाहिला आपण, 5 आणि 2 यांची बेरीज आली 7, 6 आणि 4 यांची बेरीज आली 10, 10 वजा 7 3. हा फरक जो आहे तो 0 किंवा 11च्या पटीत नाही, त्यामुळे या संख्येला 11ने निशेष भाग जात नाही. तिसरा पर्याय जर आपण पाहिला तर या ठिकाणी 5 आणि 4 एकाड एक आहेत. 5 आणि 4 यांची बेरीज येते 9, 6 आणि 3 यांची बेरीज 3 आणि 6 यांची बेरीज 9. यांच्या बेरजेचा फरक जर बघितला 0 आहे. ही संख्या देखील 11ने निशेष भाग जाणारी संख्या आहे. पर्याय क्रमांक 4 पाहिल्यानंतर बघा, 9 अधिक 9 काय येणार? 18 येणार. 9 अधिक 9 18. त्यानंतर 0 अधिक 7 किती येणार? 0 अधिक 7 बरोबर 7. मग 18मधून जर आपण 7 वजा केलं तर 11 पर्याय येतो. 11 हे उत्तर येतं. म्हणजे ही संख्या देखील 11ने निशेष भाग जाणारी आहे. त्यामुळं या गटात न बसणारं पद हे पर्याय क्रमांक 2 आहे, कारण या संख्येला 11ने निशेष भाग जात नाही. धन्यवाद.